तुम्ही लोकांना प्रमोशन किती लोकांना आजच्या आज प्रमोशन करा आहे ना, त्यांना निवेदन करायचंय. ते विचारणार 93 सूचना तुम्ही घ्या ना, तुम्ही पहिले मंत्री महोदय आहेत तुम्ही, सन्माननीय अभिजितजी वंजारी साहेब नियम बोला. काल विधानभवन परिसरामध्ये येण्यासाठी माझे 2 कार्यकर्ते गेटवर सकाळपासनं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत थांबून होते. सभापतींकडे पाससाठी दिलं, पास मिळाले नाही. शेवटी मला ते आतमध्ये भेटले. त्यांनी सांगितलं की 1,500 रुपयामध्ये आम्हाला त्या पास मिळाल्या आणि आतमध्ये आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं आमदारांनी पास मागितल्यानंतर 5-5, 6-6 तास संध्याकाळपर्यंत पास मिळत नाहीत आणि बाहेर जर पासचा जर बाजार होत असेल तर उद्या अतिरेकी येतील, नक्षलवादी इथं येतील, विकत घेऊन जर पास इथं यायला लागले. माझं नाही, 2-4 आमदारांचा अनुभव आहे. तुम्ही याची साक्ष लावा. साक्षीला समोरच्या कार्यकर्त्याला बोलवतो, कोणी पास दिला काय नाही ते सगळं तुम्ही शहानिशा करा. आणि अशा पद्धतीने जर विधिमंडळामध्ये जर पास विकल्या जात असेल अतिशय लाजिरवाणी बाब आहे. मला लाज वाटली त्या कार्यकर्त्याच्या समोर. त्याचे ताबडतोब तुम्ही चौकशी लावा. ठरलं होतं का कोणाला पास द्यायचे नाहीत. आज तुम्ही जर परिसरात बघितले तर अक्षरशः धक्काबुक्की लाटालोटी होईल असे एका भागातले 20-20, 30-30 कार्यकर्ते आहेत. मग एकतर प्रोटोकॉल पाडला असेल की कोणाला पासच द्यायचे नाहीत. मग आता इतके कार्यकर्ते आले कसे? आणि जे सन्माननीय सदस्य हेमंत पाटील साहेबांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे ती बाब अत्यंत गंभीर आहे. याची दखल घेतली पाहिजे. याची मी सचिवालयाने याची चौकशी करावी आणि ज्या पद्धतीने पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की ते प्रूफ करून द्यायला तयार आहे, त्याच्यावरती जो कोणी अधिकारी अशा पद्धतीने विकत असेल त्याच्यावर कारवाई सुद्धा करावी. विद्यार्थ्यांचे काही कारणास्तव